नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलवर. सकाळी 8 नंतर अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी ही माहिती एकदा वेळ काढून जरूर वाचा. चला तर मग पाहूया. दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गोष्टी करत असतो. तो जसा काही आपल्या जीवनाचा भागच बनलेला असतो. आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे वागावे, कोणती गोष्ट कोणत्या वेळी करावी, कोणत्या गोष्टी करू नयेत, ही आपल्या धर्मग्रंथातून, स्वतःच्या वागण्यातून त्यांनी आपल्याला शिकवून ठेवले आहे. मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी म्हणजे आजी आजोबांनी, आई वडिलांनी आपल्याला तसे शिकून आपल्याला वलन लावलेले आहे. आणि हीच गोष्ट पिढ्यानपिढ्या चालू राहते आणि त्यामुळे वारसाही चांगल्या गोष्टीचा चालू राहतो. या गोष्टी आपल्याला खूप साध्यासुध्या वाटतात, परंतु आपल्या प्रत्येक पूर्वापार बाबींमध्ये काहीतरी चांगला अर्थ दडलेला आहे. सहजपदी पूर्वापार चालत आलेल्या या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. त्या गोष्टी सर्वजण करत आहेत ना, म्हणून आपण करतो. अशा रीतीने आपले जीवन चाललेले असते. परंतु या प्रत्येक गोष्टीत काही ना काही शास्त्र पडलेले आहे आणि जे मानवाचे दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या पूर्वजांनी, साधुसंतांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत किंवा दैनंदिन वागणुकीबाबतच्या काही गोष्टी व नियम सांगितले आहेत, ज्या काही सवयी लावल्या आहेत, त्या आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक आणि महत्त्वाच्या आहेत. त्यातीलच एक सवय म्हणजे उठल्याबरोबर स्नान करणे. स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. स्नान केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच, त्याचबरोबर आपले मनही प्रसन्न होते. स्नान करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात, ते तर आपल्याला माहीतच आहे. शास्त्रानुसार स्नान करणे हे खूपच महत्त्वाचे कार्य आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे का, स्नान करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि एक विशिष्ट वेळ असते. आपल्याला हे माहीत नसते, म्हणून आपण आपल्या मनात येईल वेळ मिळेल तेव्हा स्नान करत असतो. आताच्या आधुनिक युगात तर लोक रात्री उशिरापर्यंत TV पाहतात, मोबाईल बघत बसतात. सकाळी उठल्यावर देखील मोबाईलच हातात असतो. त्यात अत्यंत वाईट सवय आहेत, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर दारात किंवा अंगणात जाऊन मोकळ्या वातावरणात उभे राहून श्वास घेणे किंवा किंवा समोर डोंगर, बाग असे काही असेल तर ती हिरवळ पाहणे अत्यंत सुखदायी असते. परंतु आपली ही सवय खूप चुकीची आहे. कोणत्याही वेळी स्नान केल्याने आपल्याला त्याचा फायदा तर होतच नाही, उलट नुकसान होते. गरुड पुराणात सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टीचे त्यात सविस्तर वर्णन केलेले आहे. जीवन, मृत्यू व स्वर्ग नरका बरोबरच धर्म, व्यावहारिक ज्ञान, संस्कार, वर्तन, सवयी या सर्वांबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती त्यात आहे. आपण जाणून घेणार आहोत. स्नान करण्याची योग्य वेळ कोणती, स्नानाचे किती प्रकार आहेत व कोणत्या प्रकारचे स्नान कोणत्या वेळी केले तर फायदा होतो. स्नानाचे 5 प्रकार आहेत. शास्त्रानुसार ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान, मानव स्नान, दानव स्नान असे प्रकार 5 प्रकार आहेत. या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेले आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय, म्हणजे दिवसातील पहाटे 3 ते 5 ही वेळ सर्वात शुभ आहे. ही वेळ भगवंताची असते, म्हणून या वेळी केलेले स्नान सर्वश्रेष्ठ असते. ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्याला जीवनात सुख, समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या स्नानाला ही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे. त्यावेळेस स्नान केल्यास आपल्या शरीरात, मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदयापूर्वी चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. या वेळेस स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी
किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. यांनी आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. सकाळी 8 नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान म्हटले जाते. ही अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते. यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही, ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते. म्हणून सकाळी 8 वाजता नंतर काही व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ असते. ज्या व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग, लोभ, द्वेष, नकारात्मकता, कंटाळा या गोष्टी असतात. या लोकांचा चिडचिडपणा वाढतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात. गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मा स्नान, देव व स्नान, ऋषी स्नान, किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितलेले आहे. रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंताचे स्मरण करावे. स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या अडचणींचा ही अंत होतो. आपल्या अनेक अडचणींचा ही अंत होतो. अशा प्रकारे आपण पाहिलं, सकाळी 8 नंतर अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी ही माहिती एकदा वेळ काढून नक्की ऐका व नक्की वाचा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.